लहानांनाच नव्हे तर अगदी मोठ्यांनासुद्धा स्नॅक्समध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन खाण्याची इच्छा असते. त्यातले त्यात पनीरपासून बनवलेले पदार्थ म्हणलं की आवडीनिवडीचा प्रश्नच मिटतो. तर आज आपण असाच चटपटीत चमचमीत पनीर रोल बनवणार आहोत. नमस्कार, मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर पनीर रोल बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे गव्हाचं पीठ आणि मैदा. तर पराठा किंवा चपाती बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा वापरलेला आहे. तुम्ही पूर्ण मैदा किंवा पूर्ण गव्हाच्या पिठातही बनवू शकता. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 टेबलस्पून दही टाकायचं आहे. दही टाकून सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पराठे जास्त वेळ तसेच ठेवणार असाल तर पाण्याऐवजी तुम्ही दूध वापरू शकता, म्हणजे पराठे उशिरापर्यंत छान मऊ राहतील. नेहमी चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. कणिक अर्धवट भिजवून झालं की यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि 4 ते 5 मिनिट कणिक मळून घेऊया. कणिक भिजवून झालं की 15 ते 20 मिनिटांसाठी आपण कणिक सेट होऊ देणार आहोत. त्यासाठी कणिक झाकून ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया. एका भांड्यामध्ये 3 टेबलस्पून दही घेतलेलं आहे. यामध्ये पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धणा पावडर, पाव टीस्पून चाट मसाला किंवा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून सगळे मसाले आणि दही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये पनीर टाकून घेऊया. तर इथे मी 50 ग्रॅम पनीर वापरलेलं आहे. एवढ्यामध्ये 2 मोठ्या साईजचे रोल तयार होतील. तरीसुद्धा पनीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाले आणि दही पनीरला व्यवस्थित कोट झाल्यानंतर आपण 15 ते 20 मिनिटांसाठी पनीर मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. यावरती झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिट हे असंच ठेवूया. रोलच्या फिलिंगसाठी इथे मी 2 हिरव्या मिरचीचे पातळ काप घेतलेले आहेत. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि आणखी इतर भाज्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये ढोबळी मिरची, मिरचीच्या आतील बिया काढून टाकायच्या आहेत. अगदी तसंच टोमॅटोच्या आतल्याही बिया काढून घेतलेल्या आहेत. टोमॅटोच्या बिया काढल्यामुळं भाज्यांना जास्त पाणी सुटणार नाही आणि त्या जास्त ओल्या होणार नाहीत. त्याचबरोबर इथे मी एका बाजूला एक मोठा आणि दुसऱ्या बाजूला वाटीमध्ये एक छोटा कांदा उभा कापून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पनीर आणि भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल आणि 1 बटर क्यूब टाकून घेऊया. बटर विरघळल्यानंतर हलकंसं गरम असताना यामध्ये 1 टेबलस्पून बारीक कापलेला लसूण, 1 टेबलस्पून बारीक कापलेलं आलं आणि हिरव्या मिरचीचे काप टाकून घेऊया. लसूण हलकासा सोनेरी झाला की यामध्ये पनीर टाकून घेऊया. पनीर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर पनीर कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता कडेने तेल आणि बटर दिसायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ पनीर छान कोरडं झालेलं आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेणार आहोत आणि भाज्यासुद्धा आपल्याला हाय फ्लेमवरच परतून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये आपण 1 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि पाव टीस्पून काळं मीठ टाकून घेणार आहोत. पनीर रोल बनवताना भाज्या कमी पडू नये यासाठी 2 वाटी पीठ घेतलेलं असेल तर प्रत्येकी 1.5 वाटी कांदा आणि ढोबळी घ्यायची आहे. त्याचबरोबर 1 वाटी टोमॅटो आणि 1 वाटी पनीर घेतलं तर पराठ्यांसाठी फिलिंग कमी पडणार नाही. भाज्या परतत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. लो फ्लेमवर जर भाज्या परतवल्या तर भाज्यांना पाणी सुटतं आणि त्या जास्त प्रमाणात मऊ होतात किंवा मग जास्त शिजल्या जातात. 1 मिनिटाच्या आत भाज्या हलक्याशा मऊ झालेल्या आहेत. आता गॅस बंद करूया आणि भाज्या थंड होऊ देऊया. भाज्या थंड होईपर्यंत आपण पराठा बनवून घेऊया. पोळपाटावर थोडंसं तेल लावून घेऊया आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा आहे. त्यानंतर पिठाचे छोट्या आकाराचे गोळे तयार करून त्यावर थोडंसं तेल लावून आपल्याला हे गोळे एका भांड्यामध्ये किंवा ओल्या कापडाखाली झाकून ठेवायचे आहेत. यातलाच एक गोळा घेऊन त्याला थोडंसं पीठ लावून लाटून घेऊया. लाटून घेतल्यानंतर यावर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. नंतर यावरती थोडंसं पीठ टाकून घेऊया. अशा पद्धतीने एकावर एक ठेवून आपल्याला घड्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर गोल करून हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं पीठ किंवा मैदा लावून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटून झालेला आहे. आता आपण तो भाजून घेऊया. पॅनवर पराठा टाकला की लगेच वरच्या बाजूने आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पलटवल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. पराठा भाजत असताना आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर पराठा भाजून घ्यायचा आहे. लो फ्लेमवर जर पराठा भाजला तर तो वातड होईल. त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर पराठा भाजून घेतला तर तो आतल्या बाजूने छान मऊ आणि वरच्या बाजूने हलकासा कुरकुरीत लागतो. पराठा भाजून झालेला आहे. आता आपण तो बाजूला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता पराठ्याला छान पदर सुटलेले आहेत.
त्यानंतर यावर थोडासा टोमॅटो सॉस आणि मेयोनीज टाकून घेऊया आणि सगळीकडे पसरवून घेऊन यावरती फ्राय केलेल्या भाज्या आणि पनीर टाकून घेऊया। यावरती बारीक स्लाइस करून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि थोडासा टोमॅटो सॉस, मेयोनीज पुन्हा टाकून घेऊया आणि दोन्ही हाताने पराठ्याचा अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। धन्यवाद।